तर आजच्या प्रयोगाचे नाव आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्क्रूड्रायव्हर. जेव्हा विद्युत प्रवाह हा एका तारामधून वाहतो तेव्हा तिथे एक चुंबकीय क्षेत्र निर्माण होते, म्हणजेच मॅग्नेटिक फील्ड. तर हेच या प्रयोगाचे उद्देश्य आहे. नमस्कार, मी माय सायन्स लॅबतर्फे गौरी. जाणून घेऊया आजच्या प्रयोगाचे तत्व. तर जेव्हा विद्युत प्रवाह हा तारामधून वाहतो तेव्हा तिथे एक चुंबकीय क्षेत्र तयार होते, म्हणजेच मॅग्नेटिक फील्ड. हेच हॅन्स क्रिश्चियन ऑयस्टर्ड यांनी शोधलेले तत्व आहे. तर आता बघूया या प्रयोगाला लागणारे साहित्य. ते म्हणजे एक बॅटरी बॉक्स विथ ॲलिगेटर क्लिप्स, 2 बॅटरीज, कॉपर वायर 1.5 ते 2 मीटर, सँडपेपर, पेपर पिन्स आणि स्क्रूड्रायव्हर. चला तर आता प्रयोगाला सुरुवात करूया. सर्वात आधी स्क्रूड्रायव्हर घ्यायचा आणि हा कॉपर वायर, याचा एक टोक असं ओपन ठेवायचं आहे आणि बाकी आपण याला असं गुंडाळून घेऊया. कट. तर हे असं गुंडाळून कंप्लीट झालं की दुसरा साईड पण थोडासा तार ओपन ठेवायचा. सँडपेपरनी आपण याला घासून घेऊया, म्हणजे यावरचं इन्सुलेशन काढून घेऊया. त्यानंतर या बॅटरी बॉक्समध्ये आपण बॅटरी इन्सर्ट करून घ्यायची. आणि या ॲलिगेटर क्लिप्सच्या मदतीने या ताराला इथे अटॅच करून घ्यायचं आहे. हे झालं. आता आपण या बॅटरी बॉक्सची स्विच ऑन करायची आहे. त्यानंतर आपण बघूया या पिन्समध्ये, जसं आपल्याला दिसतंय या पिन्स या स्क्रूड्रायव्हरला चिकटून येत आहे. आता इथे काय झालंय, विद्युत प्रवाह हा तारेमधून गेल्यावर तिथे एक चुंबकीय क्षेत्र म्हणजे मॅग्नेटिक फील्ड तयार झाली आहे, ज्यामुळे स्क्रूड्रायव्हर हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक मध्ये कन्वर्ट झाला आहे, ज्याच्यामुळे त्या पिन्स त्या स्क्रूड्रायव्हरला चिकटून आपल्याला दिसू शकते. आता बघूया याचा उपयोग कुठे कुठे होऊ शकतो. इलेक्ट्रिक सोलेनॉइड, हायड्रॉलिक्स, मेकॅनिकल सिस्टम्स, इथे फोर्स लागू करण्यासाठी आपण याचा उपयोग करू शकतो. त्याचप्रमाणे स्टील किंवा लोह हे एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती नेण्यासाठी पण याचा उपयोग होऊ शकतो. आणि शाळांमध्ये, प्रयोगशाळेमध्ये मॅग्नेटिक इंडक्शन शिकवायसाठी आपण मुलांना हे करून दाखवू शकतो. या प्रयोगासंदर्भात कुठलाही प्रश्न असल्यास स्क्रीनवर दिलेल्या टोल फ्री क्रमांकावरती संपर्क करू शकता.